शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुमिटोमो कंपनीच्या पोर्शन या कीटकनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, तसेच त्याचे मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या किडींना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, पिकांमध्ये म्हटलं तर लाल कोळी अत्यंत घातक अशी कीड मानली जाते. तसेच लाल कोळीमुळे पिकातील पेशी या खराब होत असतात. त्यामुळे पिकातील प्रकाश संश्लेषण क्रिया ही कमी होत असते. त्यामुळे झाड हे अशक्त होत असते व आपल्याला उत्पादनात त्या ठिकाणी घट ही होत असते. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण लाल कोळीच्या नियंत्रणासाठी सुमिटोमो कंपनीच्या पोर्शन या कीटकनाशकाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पोर्शन या कीटकनाशकाविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, सुमिटोमो कंपनीच्या पोर्शन या कीटकनाशकामध्ये आपल्याला कोणते घटक हे पाहावयास मिळत असतात. तर यामध्ये इटोक्साझोल हे 6% व अबामेक्टिन हे 1.5% आपल्याला SC म्हणजे सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहावयास मिळत असते. त्याच पद्धतीने याची जर आपण मोड ऑफ ॲक्शन बघितले तर दुहेरी कार्य करते व पिकातील कोळी नष्ट करण्यासाठी उत्कृष्ट काम त्या ठिकाणी करत असते. तर हे कीटकांच्या मज्जातंतू पेशींवरती हल्ला करून हे कीटकांना त्या ठिकाणी मारत असते. तसेच यामधील जर इटॉक्झाझोल आहे, हे कीटकांच्या कायटिन निर्मितीवरती प्रतिबंध करते. त्यामुळे कीटकांची वाढ होत नाही व कीटक हे मरण पावत असतात. त्याच पद्धतीने याच्यामधील जे अबामेक्टिन आहे, हे कीटकांच्या गाभा चॅनलवरती परिणाम करते व कीटक त्या ठिकाणी पक्षघाताने मारले जातात. तर शेतकरी मित्रांनो, लाल कोळीच्या नियंत्रणासाठी एक चांगलं असं कीटकनाशक आहे. जर आपल्या पिकामध्ये लाल कोळीचा प्रादुर्भाव जर का आपल्याला दिसून येत असेल, तर आपण जर का पोर्शनची फवारणी केली तर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लाल कोळीवरती आपल्याला नियंत्रण त्या ठिकाणी मिळणार आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, फवारणी केल्यावरती जलद गतीने त्या ठिकाणी लाल कोळीवरती नियंत्रण मिळत असते, म्हणजे क्विक नॉकडाऊन ॲक्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असते. तसेच हे कोळींच्या अंडी, अळी, पिल्ले, प्रौढ अशा सर्व टप्प्यांवरती चांगल्या पद्धतीने आपल्याला नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. तसेच यामध्ये आपल्याला ट्रान्सलॅमिनार ॲक्शनसुद्धा पाहावयास मिळत असते, म्हणजे पानांच्या खालच्या बाजूला जरी लाल कोळी असला तरी ते आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. तसेच फवारणी केल्यावरती आपल्याला त्या ठिकाणी दीर्घकाळ नियंत्रण त्या ठिकाणी मिळत असते. तर शेतकरी मित्रांनो, पोर्शन या कीटकनाशकाचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो. तर वांगी, टमॅटो, मिरची, चहा अशा सर्व भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण पोर्शन या कीटकनाशकाचा वापर करू शकतो. तसेच शेतकरी मित्रांनो, याचा वापर करायचा झाला तर आपण लाल कोळी नियंत्रणासाठी पोर्शन या कीटकनाशकाचा वापर करू शकतो. तसेच शेतकरी मित्रांनो, याचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो. तर याचे प्रमाण आपण एकरी जर का वापर करायचा झाला तर एकरी आपण 180 मिली प्रति एकर याचा वापर आपण फवारणीसाठी करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या पिकातील लाल कोळी नियंत्रणासाठी पोर्शन एक चांगले कीटकनाशक आहे. तरी वापर करत असताना आपण जर का कंपनी लेबलच्या सल्ल्यानुसार जर का वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण सुमिटोमो कंपनीच्या पोर्शन या कोळीनाशकाविषयी माहिती घेतली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.